हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्व आपल्या भाऊ बहिणींना मित्रांना. झालं का सर्वांचं मित्रांनो चहा पाणी नाश्ता? तर मित्रांनो मी पण चहा पिऊन आलेलो आहे. इंदापूरमधनं बाहेर निघलोय मित्रांनो का दवाखान्यातनं. तो वाटायला म्हणल्यानंतर थांबल्यानंतर म्हणलं आपल्या भाऊ बहिणींना व्हिडिओ काढावं, कारण की काल पण व्हिडिओ नव्हता मित्रांनो. काल एकच व्हिडिओ होता. माझी पण तब्येत बरोबर नाही, मला पण भरपूर अशी कणकणी आली, पण आपल्याला पण केल्याशिवाय मार्ग नाही. कारण की आपले म्हणजे पिंकी अडकून पडली दवाखान्यात. कसं आहे त्यांचं पण आपल्याला बघावं लागतंय. मग कसं होतंय रात्री परतच्याला गाडीवर जाणं येणं, परतच्याला दिवसा पळापळ, परत तिथं पळापळ, तिथं झोपणं, म्हणजे पाणी ते म्हणजे आबाळच आहे आज तर दिवसभर. त्यामुळं माझी पण तब्येत जरा ठीक नाही मित्रांनो. तर इंजेक्शन एखादं घ्यावं म्हणलं मी पण. मायरोला आपली घरी पाठवली. मायरोची पण तब्येत आपली म्हणजे घसाही बसला म्हणल्यानंतर मायरोला घरी लावली होती काल योग्यता ताई संग. कारण की मीच त्यांना सोडायला आलतो आणि सोडल्यानंतर परत त्याला रात्री काय केलं, डबाही भरून परत त्याला गेलतो. मग पिंकीला रात्रीत वरण भात ही चारला होता, दिलं म्हणजे डॉक्टरने खायला लावलं. वरण भात तिला दिलता, परत त्याला चहा बिस्किट असं म्हणजे लागले आता खायला, हळूहळू खायला लावलंय त्याला. तर आज पण सकाळ सकाळ काय केलं, तिला म्हणलं चहा पी, आणि चहा पिऊन बिस्किटचं पुढं 4 नेऊन दिलं. पार्लेजी बिस्किटनं काय होतं, टाकही जुळतात ना आपल्या भाऊ बहिणींचं पण म्हणणं आहे. आणि किती आहे म्हणजे आपले आहे ते तिथं पण आपल्या मावश्या ते पण सांगतात किती पळापळ करतोय पोरा किती काय. म्हणलं आता माझ्याशिवाय तर कोण करणार आहे म्हणलं. हो मावशी, मला तर म्हणलं करावं लागतं याच. आता कसं आहे मित्रांनो, कुठं कामाला नाही किंवा धंद्याला नाही म्हणल्यानंतर आता हिथं मला आणि पिंकीचं काय म्हणणं आहे की तुम्ही कुठं हलू नका, तुम्ही फक्त माझ्यापाशी थांबा, तुम्ही कुठं जाऊ नका, इथंच थांबा. तर म्हणलं होय चालतंय म्हणलं, काहीच अडचण नाही. तर आज तर मित्रांनो पिंकीनं असं केलं, स्वतःच उठली होती. मी धरून तिला थोडीशी उठावली, स्वतःच परत त्याला चालायला लागली ती. म्हणजे ती पण इतकी निवार आहे. म्हणजे भगवंताने जे आपल्याला साध्य दिलेले आहे ती साथ काय आपल्याला भरपूर अशी दिलेली आहे. स्वामी हाय असं आपल्या मागं आहेत म्हणायचं. कुठली वेळ आली तरी ती त्यांच्यावर घेतात या, हाय असं पाठीशी उभं राहतात. तर अजूनपर्यंत मित्रांनो तिथं 4-4, 5-5 असे म्हणजे 5-6 दिवस झालेलं त्या सुद्धा लेडीज तिथं उठलेल्या नाही त्या. पण पिंकी आज 4थ्या दिवशी उठून बाथरूममध्ये गेली होती. मी नुसता हात लावला होता, मला काय तिथं जाता येत नाही, तरी उठवायला मला तिची आजी आलती म्हणल्यानंतर मग उठावलं मी तिला. कोलगेट बरंच दिलं, चुळवी मारायला लावली, परत चहा बिस्किट खा म्हणलं. मग तिला पण कपडे आणायचे होते म्हणल्यानंतर कपडे घेऊन यायच्यात म्हणल्यानंतर म्हणलं चला लवकरच. मग तीच म्हणली जावा आणि लगेच माघारी या. मग म्हणलं आपलं जेवण पण त्यांना न्यावं बनवून. म्हणजे योग्यताला तर सांगितल्यात मी भाकरी करायला. म्हणलं मी निघालेलो आहे. माझा पण सर्दी खोकला भरपूर झाला या. तर तिला पण कपडे न्यायच्यात म्हणल्यानंतर म्हणलं चला. डोकंच राहायला कांगवा राहते, तेल ही नेलं. आता ही तरी 17 किलोमीटरचा टप्पा आहे मित्रांनो. पण कसं आहे आपलं अजून 4-5 दिवस होईल थोडीशी, म्हणजे हाला अपदा होईल थोडीशी, पण परत काय नाही अडचण. तर कोण निघालेलो आहे इंदापूर बारामती रोडला आहे. कोण पिशवी थोडस म्हणलं काय करू, पिंकीला म्हणलं अंडी, डॉक्टर म्हणलं द्या आता काय खाईल ती पण पचल असं द्या म्हणलं. तर म्हणलं अंडी उकडून न्यावी ती, आणि हे थोडंसं आळणी म्हणजे चिकनचा रसा आळणी थोडासा न्यावा म्हणलं, आणि ज्वारीची भाकर. कसं आहे तिनं जेवढं खाईल तेवढं तर बाळाला दूध येईल आणि बाळ आपलं तंदुरुस्त राहील. किती जरी काय केलं तरी आईच्या दुधाशिवाय तर आहे का. मग आईचं दूधचा बाळाला मिळलं पाहिजे पौष्टिक म्हणून. तर तिला पण आपण जड असा पदार्थ नाही खायला लावला तिला, म्हणजे हलकंसं म्हणजे देतोय आपण आहार. आणि ती पण तिला म्हणलं चावून खा, पाणी पण पिऊ नको, पाणी पण चावून पी म्हणलं. कारण की मुलगी नाही आता, तिची आजी म्हणत होती ना की चावून ही कर,
त्याच्यामुळे मी पण म्हणतोय ना, आता तुम्ही परत म्हणायचं भाऊ बहिणीनं तुला कसं काय एवढं माहिती. तर कसं आहे मित्रांनो, आपण त्यातनं आलोय म्हणजे आपल्याला पण हाय थोडंफार माहिती. आता प्रत्येक वेळेस भार माझ्यावर पडलेला आहे म्हणजे मी भरपूर अशी साथ पिंकीला पण दिलेली आहे. आणि आमची दोघांची साथ आहे म्हणून तर आज हसून खिळून सुखी परिवार, फॅमिली मेंबर असं भरपूर असं एकाची 2-2 तीन, 3-4 असे हसून खेळूनच झालो आपलं मित्रांनो. आणि कसं आहे, जेवढा आपलं हसून खेळून राहू आणि भगवंताची कृपा असल्यावर काय सुद्धा अडचण येत नाही. कोण निघालेलो आहे तर ही एक लक्ष्मीनं आपल्याला लय साथ दिलेली आहे बघा. रातची अंधारची कुठं काय नाही, कुठं काय नाही. गार पाण्याने आंघोळ केलेले मी म्हणजे 2 दिवस गार पाण्यानेच आंघोळ करतोय. कसं आहे परत त्याला हिथं पण लागतंय माणूस. डॉक्टर आलं म्हणजे मग बाया माणूस तर आता म्हातारे तिथं म्हाताऱ्याला तरी काय कळणार आहे. पण ते आपलं लेकरू बाळ सांभाळते व्यवस्थित म्हणून काय नाही अडचण. तरी तिच्या आजीनं काल सफरचंद ही परत त्याला जाऊन आणली मी इकडे गेल्यानंतर, डबा न्यायला आल्यानंतर. मित्रांनो काल पण असं 2 वाजल्या घरी यायला मग पिंकीला त्या आजीला पण तिथं म्हणजे जेवण आहे, परत तिथं पण नाही ती जेवण करत ती. त्याच्यामुळे आपलं घरची भाकर ऐकल का आपल्याला, आपलं मग चटणी टाकून नुसतं कालवण का असाना, पण घरचं ती घरचंच असतं या. तर काल काय नाहीच व्हिडिओ काढला. रात्री तब्येत इतकी खराब होती मित्रांनो, नाकाने श्वास सुद्धा घ्यायला याला, तोंडाने चालू होता. तरी तिथं पिंकीचं ती वार्ड आहे ती लेडीचं तिथं मित्रांनो म्हणजे गरम लागतंय, त्याच्यामुळं काय अडचण नाही. तिथं गरम चांगलं आहे, समजा पॅक आहे. आम्हाला म्हणजे तिथं थांबून देत नाही ती जेंट्सला. कसं आहे आता बघू म्हणलं आता घरी जाऊन त्यांना जेवण ही नेलं म्हणजे परत त्याला आपलं निवांत. तरी पिंकी म्हणली की घरी जाऊन झोपू बिपू नका, लवकर या म्हणले. मला कपडे ती बदलायचे आहे, ती चेंज करायचं आहे. चालतंय म्हणलं येतो घेऊन. तिच्या पण आजीला आता उद्याच्याला घेऊन यावं लागेल, कारण की 2-3 दिवस झालं त्यांना पण. तरी म्हणजे आपलं ती रात्रीतनं मी 2-3 वेळा चक्कर हाणतोय आज जाऊन. तिथं आत शिरा येत नाही वॉर्डामध्ये, पण आपलं तिथनं काचतनं बघायचं झोपल्यात का आहे ती जागी. तिथं खालीच लगेच तरी झोप येते का मित्रांनो. 11-11, 12-12 वाजेपर्यंत जाग राहावं लागतंय. चाललोय आपलं आता गाडीत पेट्रोल टाकलं. पेट्रोल टाकून येतं पुढं आल्यानंतर म्हणलं चला आपलं कोथिंबीर घेतली हो कोणी पिशवीत. चिकनचं थोडंसं म्हणलं सुपासारखं करून आपलं पिंकीला आणि ज्वारीची भाकर म्हणजे असलं म्हणजे थोडंसं पिनती. कारण की 2-3 दिवस पोटात अन्न नसल्यामुळं मित्रांनो काय होतंय, तिला पण मग जेवण करू वाटत नाही ना, नुसत्या सलाईनवर होती या. कारण की त्यांचं बी म्हणणं डॉक्टरांचं कसं की बाबा शिजर असल्यामुळं परत त्याला बाथरूमला जायचं म्हणल्यानंतर परत अवघड होतंय ना. त्याच्यामुळं ते पण त्यांचा ते आहार देण्याची अगोदर चहा बिस्किट सांगितलं, परत त्यानंतर आपलं वरण भात म्हणजे पाणी ज्याचं होईल पाणी तसं. तरी पिंकी उठून लागले हे फिरायला म्हणून भाऊ बहिणीनं भारी वाटलं जरा मला पण. मायरूला म्हणली मायरू आपली कुठं आहे आणि कुठं नाही. म्हणलं हाय योगिता ताईपाशी मायरू पण राहते लागली होती मागं. पण मित्रांनो कसं आहे ते तिचं पण हाल कुठं करता, रातचं अंधारायचं थंडी गारट्याचं गाडी. म्हणलं आका तू बस घरी. तिला सोटेर ही काल घेतला योगिताने. मायरू तशी लाडकी आहे योगिता ताईची. आणि ती असल्यावर घरी तरी बसती, नाही तर अजिबात नाही. योगिता असली की मग ती निघालीच बघा मायरू, थांबत नाही ती. आणि तिथं दवाखान्यात बी काय करते, इकडं पळ आणि तिकडं पळ. त्याच्यामुळं म्हणलं तू घरी बसा का म्हणलं, मम्मीचं आपलं मम्मीला बघावं लागेल का नाही. तर चला मग मित्रांनो, मला पण थोडासा उशीरच झाला, मग तरी लवकरच निघालेलो आहे
घरी जाऊन परत स्वयंपाक करून त्यांना घेऊन यायचा आहे. 2 टायमाचा घेऊन येतो एकदम, म्हणजे परत जाणं होणार नाही. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. घ्या सर्वांनी काळजी. बाय बाय.